जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु जी. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अं, तर पुढे जायच्या पहिले ना मला एक प्रश्न होता की हं, हे जे आपलं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये सांख्ययोगिके लक्षण मध्ये जे दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी 8 आणि 9 मध्ये म्हणजे 8 आणि 9 श्लोकातला तो हे दिलाय की ऐकताना झोपताना वगैरे तो असा विचार करतो की मी मी स्वतः काही करतच नाहीये आणि हे विषयांच्या ह्याच्यामध्ये आपोआप होते. पण हं. त्याच्यानंतर त्यांनी जैसे कमल का पत्ता जल में रहता हुआ भी उससे अलिप्त रहता है हा श्लोक दिलाय 10वा, जो ऍक्च्युली कर्मयोगाचा हे आहे ना. तर त्याच्याऐवजी 13वा की ज्याचं अंतःकरण त्याच्या ताब्यात असतं, कोणतंही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 द्वाराच्या शरीरूपी घरात तो कर्माचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर असतो. हे जास्त अप्रोप्रिएट वाटतंय ना. ते पद्म पर्ण जे आहे पद्मपत्राचं, हम्म. तो जो आहे तो कर्मयोगाचा आहे. ते बरोबर अगदी. बरोबर. म्हणजे तर त्यांनी तो माझ्या दिलाय थोडंसं ना क्वेश्चन. लक्षात आलं की हे जे पाठ्यपुस्तकं आहेत ना, मला वाटलं उत्साहात अगदी सुरुवातीला जेव्हा आपण हे उपक्रम सुरू केला तेव्हा, पण नंतर लक्षात आलं की या पाठ्यपुस्तकात काही फारसं म्हणजे ॲथॉराईज नाहीये असं. बरोबर. पण ठीक आहे, ते त्यांच्या परीने तेव्हा 50-60 वर्षापूर्वी त्यांनी केलं ते. आणि तेव्हा कोणाला हम्म. फारसं काही माहिती नव्हतं किंवा पण हम्म. आणि विशेषतः म्हणजे शंकर तत्वज्ञानानुसार त्यांनी बऱ्याच इंटरप्रिटेशन्स केलेलेच नाही आहेत त्यांनी असं. हम्म. असं बरं. त्यामुळे तुझा मुद्दा चालेल, बरोबर ठीक आहे. पटला मला की तो हा. तसं नाहीच आहे ते, हम्म. म्हणजे त्यात प्रश्नच नाही काही. हम्म. हं. तर बरं, दुसरा सर, मुद्दा होता. हा बोला. कोण? नमस्कार सर. हा बोला. नमस्कार बोला सर. हा बोला. अहो सर, एक पुस्तक आता आलेलं आहे ना, त्यात जवळजवळ 18 पानं नाहीतच सर माझ्या त्या पुस्तकामध्ये, 6व्या अध्यायाचे. 6व्या अध्यायाची 18 पानं नाहीच आहेत. हो हो, किती एकदम नंबर? 64 ते हे 82 पान आले. अच्छा. मधले पानच नाहीयेत. आता मला हे करायला थोडासा प्रॉब्लेमच येणार आहे. नाही, तुम्हाला मग त्याचं मी तुम्हाला स्कॅन करून पाठवेन. आपण कोणीतरी आपल्यापैकी आणि मला जनरली एक विचारायचं आहे, कोणी असं व्हॉलंटिअर होऊ शकेल का आपल्यापैकी, की जो प्रॉपर याचं स्कॅन करून एक छान PDF पाठवेल याची, म्हणजे असा जेव्हा प्रॉब्लेम येतो किंवा कोणाकडे पुस्तकं पण नाही आहेत, प्रॉपर ते म्हणजे स्कॅन करून त्याचं क्लीन करून असं एक छान करू शकेल का कोणी? त्यांना थोडंफार हे माहिती आहे, ते करू शकतील. आणि वेळ पाहिजे त्याला, थोडासा वेळ द्यायला पाहिजे. मी प्रयत्न करते हे वीकेंडला पाठवायला सर. ठीक आहे. हां. आणि छान कोणतं बुक थोडंसं आणि कोणतं हां, म्हणजे सांगितलं ना नुसतंच तर मी फोटो बघते. पाठवण्यापेक्षा प्रॉपर एक हा. व्यवस्थित स्कॅन करायचं, ते क्लीन करायचं आणि मग असेंबल करून कोलेट मर्ज हो. करून ते केलं ना, अध्याय हम्म. वेगवेगळे केले तरी चालतील. हं? असं. अच्छा. हा, आता त्यांना सध्या कुठला हवाय ना, तर मी वीकेंडला करून देते. त्यांना पुढचा 6वा अध्याय हवा आहे त्याचं. हा. कोणत्या कोणत्या पुस्तकातलं आहे ते? हं? कोणत्या पुस्तकातलं म्हणतायत ते? ते गीता पान नंबर पाठावली मधलं 64 म्हणतात. आठवली मधलं आहे का? अच्छा अच्छा. हां. पण तसंही मला वाटतं दिलीपजी, की हे आपण एकदा असं स्कॅन करून ते सगळं डिजिटल हम्म. आहे तर ते केलंच पाहिजे. कारण सगळ्यांकडे आता बाहेर बाकीचे पण आपण बाहेरचे जे लोक आहेत आपले US मधले वगैरे, त्यांच्याकडे पुस्तकं नाहीच आहेत बहुतेकांकडे किंवा असं. हम्म. त्यामुळे ते पण हे करायला पाहिजे. हं? चालेल ना, मी प्रयत्न करते करायला. जेवढं होईल तेवढं मी करून देईन. चालेल. हं? आठवलीचं अं, नाहीये, नसावं ते काहीतरी वेगळं बोलतात का ते? मलाही कळत नाही, पण तेच
कोण बोलला आता ते? हा 5 शेलारकर नंबरचा शेलारकर हा शैलजा कोणत्या शेलारकर. कोणत्या पुस्तकातला नाही म्हणणार तुम्ही? आता जे आपण सर शिकवतायत ना 6व्या अध्यायाचे बरीच पानं त्यांची नाहीयेत पाठावली मधलं त्याच्यामध्ये. आहे का ते? हा कुठलं हा पुस्तक? गीता पाठावली भाग ओके 2. बर. ठीक आहे. म्हणजे पानच नाहीयेत ऍक्च्युली. मला काय वाटलं की ते कोरी असतील, मी विचारलं त्यांना हे तर नाही म्हणे पानच पान नाही. नंबर हा 48 आहे ते 6वा अध्याय जो आहे ना, पान नंबर 48 आहे. ठीक आहे, ठीक आहे दिलीपजी, जाऊ द्या. आपण एकदा स्कॅन करू, म्हणजे मग प्रश्न नाही. असा वेळ आली हा ठीक कोणाला आहे. आली हो, तरी हो. प्रश्न नाही. ठीक आहे. अं, ठीक आहे. काल जे आपण चर्चा पूर्ण केली होती ती ह्या मुद्द्यावर, की मी तुम्हाला सांगेन की सांख्ययोग आणि ब्रह्मज्ञानी वगैरे, आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं कोणाकोणाचे हे पण आले, म्हणजे आपल्या ग्रुपवरती पण थोडीफार अशी चर्चा आपली झाली त्या विषयावर, बरोबर. तर एक झालं की मी त्यांना विचारलं आज, त्यांनी पण मला ठीक आहे मग नंतर बघून सांगतो वगैरे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना पण, ते पण जरा गोंधळून गेले. कदाचित ज्याच्याशी मी बोललो ती योग्य व्यक्ती नसेल या विषयातली, पण ते येतील. पण नंतर मग मी जे परत जरा मी विचार केला, आणि मग असं कदाचित त्यांना असं अभिप्रेत नाही आहे की सांख्ययोग वेगळा आणि ब्रह्मज्ञानी वेगळा. हं. सांख्ययोग म्हणजे जो नुसता कर्मयोगाने ज्याची चित्तशुद्धी झालेला आहे आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गात जो आलेला आहे तो, आणि मग पुढं ब्रह्मनिष्ठ किंवा ब्रह्मज्ञानी म्हणजे अगदी शेवटची स्टेप असं. तर ब्रह्मज्ञानी म्हणजे ती पूर्ण अवस्था, म्हणजे चरम अवस्था असं म्हणता येईल. आणि सांख्ययोगी म्हणजे तो त्याची, म्हणजे त्या मार्गातल्या सगळ्यांना जे लागू होतं ते सांख्ययोगाचं लक्षण, आणि त्या मार्गातल्या चरम सीमा की ज्या जो पूर्ण पोचलेला आहे असा, तर ते लक्षण आहे ते ब्रह्मज्ञानीचं. असा आपण अर्थ धरूया आणि पुढे जाऊया. हं? ठीक आहे. सर मग ओके सर. ब्रह्मज्ञानीबद्दल म्हणजे ब्रह्मज्ञानाबद्दल विचारलं तर आधी थोडं सांख्ययोगाचं लिहू शकतो ना आपण हो असं. हो हो, नक्कीच नक्कीच. कारण हा ते हा स्वतंत्र तेच. असं काही हा ब्रह्मज्ञानी एक वेगळी कॅटेगरी नाहीच आहे. ती त्यातलीच एक हा, प्रगत तेच. अवस्था आहे, म्हणजे पूर्ण अवस्था आहे. rather, प्रगत नव्हे, पूर्ण अवस्था आहे त्याच्या असं. पुढचीच अवस्था ती आहे ना सर, ब्राह्मी स्थिती जे दिलंय दुसऱ्या बरोबर अध्यायामध्ये शेवटी. हा. बरोबर बरोबर बरोबर. हं? हं? त्यामुळे काही गोंधळ व्हायचा, आपला तरी गोंधळ व्हायचं काही कारण नाही. हां, असं. ठीक आहे. तर आता हा 6वा अध्याय जो आहे, तर हा छान, म्हणजे असं जेव्हा जो 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 आपण जेवढा आपण गीतेचा अभ्यास करू ना, तेवढं तेवढं आपल्याला कळेल की, म्हणजे ज्याला पण एखादी कथा कशी उलगडत जाते, म्हणजे चित्रपटातली किंवा कादंबरीतली, म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असं. म्हणजे ही प्रत्येक प्रकरण जे आहे ना, हे तसं म्हटलं तर एकमेकांशी निगडीत आहे. असं असंच मध्ये काही अकस्मात आलेलं नाहीये. हां, तर आता 5व्या अध्यायात त्यांनी जे 2 श्लोक सांगितले ध्यानयोगाचं, हं, तर तो ध्यानयोग किंवा आत्मसंयम योग म्हणजे काय? तर कर्मयोगानी ज्ञाननिष्ठ कसं व्हायचं? हं, हा मार्ग जो आहे, हा आहे ध्यानयोग. हं, तर ही गोष्ट, म्हणजे याचं स्पष्टीकरण या ध्यानयोगामध्ये आलेलं आहे. आता बघूया आपण कसं काय ते. श्री गुरु ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च निरग्निर्न चाक्रियः. तर याचा अन्वय असा होईल की अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः, यात काही फरक नाही आहे कारण संधी काही नाहीच आहे. सह संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. तर इथं भगवान पुन्हा त्याला सांगतायत, कृष्ण याला अर्जुनाला, की यहा, यहा म्हणजे जो, हं,
कर्मफलम अनाश्रितः. कर्मफलम अनाश्रितः म्हणजे कर्मफलम ही द्वितीय आहे ना. फलम हे प्रथमा द्वितीय दोन्ही चालतं, तरी इथं त्याचा उपयोग द्वितीय अर्थाने केलेला आहे. म्हणजे कर्मफळाचा आश्रय न घेता कार्यम कर्म करोती. आता कार्यम कर्म करोती म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर नुसतं कर्म करोती म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण कृष्णाने इथं कार्यम कर्म करोती म्हटलं असलं. याचा अर्थ असा की कर्म म्हणजे कर्मयोग आणि त्याची क्रिया म्हणजे कार्य. त्याला आपण कृती किंवा क्रिया म्हणतो, ते कार्य झालं. आणि ती पूर्ण जी म्हणजे जसं जो फरक आपण युद्ध आणि लढाई याच्यात आहे किंवा बॅटल आणि वॉर याच्यामध्ये आहे, नाही का. लढाई या बऱ्याच असतात आणि बऱ्याच लढाया मिळून एक युद्ध होतं. तसंच बऱ्याच कृती किंवा कार्य करून एक कर्म होऊ शकतं, असं त्या दृष्टीने. तसं सह म्हणजे असा जो कोणी की जो कर्मफळाचा आश्रय न घेता कार्य कर्म करतो. कर्तव्य कर्म कार्यकर्म या दृष्टीने जसं आपण म्हणतो ना, माझं हे कर्तव्य कर्म आहे. म्हणजे इथं कर्म काय आलं की घराचं पालन पोषण, घरातल्या लोकांचं, हे माझं कर्म आहे. आणि त्याच्याकरता मी कृती कार्य काय काय करत असतो, तर नोकरीला जातो, पैसा कमवतो, अजून काही करतो वगैरे वगैरे, ती कार्य झाली. असं तर असं जे कर्तव्य कर्म किंवा काय कार्य मी करत असतो, कुठले कार्य मग ती, पण कर्मफलम अनाश्रित. कर्मफलम अनाश्रित म्हणजे काय की कर्मफळाचा आश्रय न घेता, म्हणजेच काय की फळाची आशा न ठेवता किंवा फळाच्या आसक्ती रहित, फळाशी संबंध येऊ न देता जो कोणी असा कर्म करतो, थोडक्यात आसक्ती रहित, अहंकार रहित आणि ममता रहित, हे तीन आपण नेहमी लक्षात ठेवायचं. कारण फल याचा संबंध आसक्तीशी येतो, ममतेशी येतो आणि अहंकाराशी येतो. तर या तीन गोष्टी वेगळ्या सोडल्या की मग ते कर्मफलम अनाश्रित असं होणार. सहसन्यासी च योगी च. म्हणजे काय, तो संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. फार एक म्हणजे धाडसी विधान केलंय कृष्णाने, असं मी म्हणेन. आतापर्यंत आपण म्हणत होतो की संन्यास किंवा सांख्य, संन्यास वेगळा योगी वेगळा वगैरे वगैरे, पण कृष्ण म्हणजे एक लक्षात घ्या, कृष्ण हे सगळं का सांगतायत की अर्जुनाला एकदम वाटतंय की जसं आपण व्यवहारात आपण बघतो ना, कोणीतरी एकदम असं चिडतो आणि म्हणतो आता मी सगळं सोडून देतो, नाही का. जी विरक्ती काही ती खरी नसते, नाही का. म्हणजे त्याला काही कर्मात आसक्ती नसते असं नाही, पण त्या विशिष्ट कर्मफळाचा म्हणजे द्वेष किंवा आसक्ती असल्यामुळे तो वैराग्य येतं. ते म्हणजे ते खरं वैराग्य नसतं, तो हे असतो काय, त्रागा असतो फक्त. आणि अर्जुन जसं म्हणाला होता की मी हे सोडून देतो आणि जंगलात जातो, मला हे युद्ध करायचंच नाही, सोडून देतो मी, असं ते त्राग्याने म्हणाला होता खरं तर. आणि त्याला त्यापासून सोडवायचं आहे म्हणून कृष्ण त्याला सांगतायत की अरे, जो असं कर्मफळाचा आश्रय न घेता जो कोणी कर्म करतो, कार्यकर्म करतो, तो संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. आणि मग पुढे चालून असं म्हणतात ते की निरग्निही न च अक्रिय न, म्हणजे की निरग्नी. आता निरग्नी म्हणजे काय की अग्नीचा त्याग करणारा. आता अग्नीचा त्याग कोण करतो, जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा संन्यास घेते तेव्हा त्याचं सगळं सोडून देते, मग त्याला अग्निकार्य हे सगळ्या जीवा म्हणजे मनुष्यांना किंवा त्रैवर्णिकांना तरी आवश्यक आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर. पण त्याच्यानंतर जो संन्यास घेतो त्याला कुठल्याही कर्माचं बंधन नाही आणि विशेषतः अग्निकार्य तर नाहीच नाही. कारण त्याला घरी स्वयंपाक पण करायचा नाही आहे किंवा काहीच नाही, त्यामुळे तो अग्नीचा त्याचा काही संबंधच नाही. यज्ञ, ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव वगैरे काहीच करायचं नाही आहे. तर त्यामुळे
तो निरग्नी म्हणजे संन्यासी. न च अक्रिया न. हम्म. अक्रिया म्हणजे क्रिया न करणारा. म्हणजे इथं कृष्ण असं म्हणतोय की फक्त अग्निकार्य न करणारा किंवा कर्म न करणारा काही संन्यासी किंवा योगी असतो असं नाही. तर जो कर्मफळाचा त्याग करतो किंवा कर्मफळाला आश्रय घेत नाही, तो आश्रय न घेता कर्म करतो, तो संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. नुसतं म्हणजे फक्त अग्नी अग्निकार्य सोडलं म्हणजे संन्यासी होऊन किंवा फक्त क्रियाकर्म सोडली म्हणजे कर्माचा त्याग केला हा म्हणजे योगी होतो असं नाही. असं म्हणजे इथं त्यांनी संन्यासाची निंदा केलेली नाहीये. हा किंवा योगमार्गाची पण निंदा केलेली नाहीये कर्मत्यागाची. पण तो असं म्हणतोय की संन्यासी आणि योगी होण्याचं म्हणजे जो फळाचा जो त्याग करतो हं, तो पण संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. जसं संन्यासी अग्नीचा आणि सगळ्याचा त्याग करतो विधिविधानांचा हा तसा त्यांनी कर्मफळांचा त्याग केलेला आहे. सॉरी कर्मफळांचा नाही, त्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे. आणि अक्रिय हा तो अक्रिय पण आहे म्हणजे अक्रिय म्हणजे कारण तो कर्म कर्म करून न केल्यासारखंच आहे. तसं जसं आधीच्या अध्यायात आपण बघितलं की कर्माणी न लिप्यते म्हणजे त्याला कर्म लिंपत म्हणजे कर्माचा बाध होत नाही. हा तर असा तो आहे म्हणजे तो योगी पण आहे. असा समजलं इथं अर्थ याचा. कळलं का? सर नाही समजलं सर. सर. नच निरच्या क्रिया नाही कळलं सर हे. अग्नीचं जरा थोडस पचनी पडायला अवघड आहे. हा, ओके. तर पूर्वी काय कळलं नाही असायचं सर. की सांगतो पूर्वी सगळेजण म्हणजे त्रैवर्णिक विशेषतः हे यज्ञकार्य प्रत्येकाकडे व्हायचं. म्हणजे जो गृहस्थ आश्रमी असेल त्याच्याकडे यज्ञकार्य किंवा अग्निकार्य होत असे. अग्निहोत्र ज्याला आपण म्हणतो ते आवश्यक कर्म आहे ते. हम्म. त्यामुळे अग्निकार्य न करणारा कोण? फक्त संन्यासीच. बाकी सगळ्यांकडे अग्निहोत्र होतच असे. त्या संदर्भाला अनुसरून कृष्ण सांगतायत की फक्त निरग्नी म्हणजे अग्नीचा त्याग ज्यांनी केला त्याला निरग्नी निस म्हणजे संस्कृतमध्ये दूर सारणे. ज्यांनी अग्नीला दूर सारलेला म्हणजे अग्निकार्य जो करत नाहीये तोच काही फक्त संन्यासी नाही. हम्म. नंतर जो कोणी क्रिया करत नाही तोच काही फक्त योगी नाही. हम्म. असं तर जो कर्मफलाचा त्याग करतो म्हणजे फळाची आसक्ती ममता अहंकार दूर सारतो आणि कर्मही करतो कर्तव्य कर्म, तो संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. कळलं? हो सर कळलं. हा ठीक आहे. तर इथं म्हणजे किंचित मला असं वाटतं किंचित अतिशयोक्ती होऊ शकते असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे थोडक्यात अरे हे पण काही कमी नाही आहे, हे पण तसंच आहे असं नुसतं की आपलं संन्यास घ्यायला की तुला हे केलंच पाहिजे, अग्निकार्य सोडलं पाहिजे म्हणजे तुझी जी आवश्यक नित्यनैमित्तिक कर्म जी आहे तीच सोडली पाहिजे असं नाही. किंवा तू कर्मत्याग केला म्हणजेच तू योगी होईल असं नाही. तू कर्मफळाचा त्याग कर ना, तोही संन्यासच आहे, तोही योगमार्गच आहे असं कृष्ण त्याला समजावून सांगतोय. बरोबर? हम्म, ठीक आहे. आता समजलं सर. हा समजलं. आता समजलं. हा आता दुसरा श्लोक. यस्सन्न्यासमिति योगं तं विद्धि पांडव नह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन. आता इथे अजून त्या पहिल्या श्लोकाचं थोडस पुढे आता जात आहेत कृष्ण. हे पांडवा, हा यम यम म्हणजे जो, हा संन्यास इति प्राहुः ज्याला संन्यास असं म्हटलं जातं. योगम तम विद्धी पांडव त्याला तू योगच समज. त्याला तू संन्यासाला योगच समज. का बरं?
तर न हि असन्न्यस्त संकल्प योगी भवती कश्चन. कारण नाही नुसतं नव्हे, कारण की संकल्पाचा त्याग ज्यांनी केला नाहीये, तो योगी नसतोच. कोणी पण जोपर्यंत संकल्पाचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होत नाही. हम्म. आणि जेव्हा माणूस संकल्पाचा त्याग करतो तेव्हा तो संन्यासीच होतो, असं अध्यार होतं याच्यामध्ये. आता संकल्प म्हणजे काय, तर कल्प म्हणजे काय, कल्पना करणे. संकल्प म्हणजे काय, काहीतरी चांगली कल्पना करणे. काय, समजा उदाहरणार्थ मी म्हणेल मी अभ्यास करेन जेणेकरून मला, आता मी संकल्प केला मी चांगला परीक्षेत चांगले मार्क मिळेल, अभ्यास करेन वगैरे वगैरे, काहीतरी मी मोठं कार्य हातात घेतो म्हणजे संकल्प करतो. म्हणजे त्याचा अर्थ मला ते कर्म मी काहीतरी आसक्तीने, काहीतरी ममतेने, की मग चांगले मार्क मिळाले की मला चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळेल, त्याच्यानंतर मला चांगली नोकरी लागेल, चांगला पैसा घडेल, चांगलं लग्न होईल वगैरे वगैरे. म्हणजे काहीतरी संकल्प, कुठलाही संकल्प जो असतो, आपण बऱ्याचदा संकल्प हा शब्द चांगल्या अर्थाने वापरतो, बरोबर. पण इथं हा संकल्प आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे संकल्प हा चांगला नाही आध्यात्मिक दृष्ट्या, योगी किंवा संन्यास दृष्ट्या. कारण काय, आपण संकल्प करतो म्हणजे काहीतरी आपण आसक्ती आपली चिकटली, ममता चिकटली, अहंकार, मी हे करेन, मी ते करेन, मी उद्या हे करेन, असं. तर आणि म्हणजे सर काहीतरी मिळवण्यासाठीच तो संकल्प. हा, म्हणजे काहीतरी आपलं मग टार्गेट झालं सेट, नाही का, गोल किंवा ध्येय सेट झालं. मग आता ते जर नाही झालं, मिळालं मला, तर मला दुःख होणार. ते होतं की नाही, होतं की नाही, म्हणजे माझं मन त्यात अडकलं, नाही का. मी जर ते कर्म जर झालं, ते टार्गेट अचीव झालं, तर मला वाटणार वा वा, मी केलं, मी केलं, मी केलं, अहंकार. हां, ते जर मी केलंच, तर हे म्हणजे हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आहे, ममता आली, बरोबर. आणि होण्याच्या आधी आसक्ती, मला हे हवं आहे, मला हे हवं आहे, काही करून मला ते जिंकायचे, काही करून मला मार्क मिळवायचेच आहेत, ती आसक्ती आली. तर अशा आसक्ती, ममता, अहंकार या तिन्ही गोष्टी एक संकल्प आला की चिकटला. आणि असं म्हटलं जातं, आधीच्या मला वाटतं श्लोकांमध्ये आपण बघितलेलं आहे ना, की काम जो आहे, संकल्प आला की काम आला, काम आला की ती गोष्ट मिळाली नाही की क्रोध आला, ती गोष्ट दुसऱ्यांना मिळाली की मत्सर आला, आपल्याला नाही मिळाली दुसऱ्यांना मिळाली की मत्सर आला. तर सगळ्या या कामाचं मूळ, काम हा सगळ्या रोगांचं म्हणजे याचं मूळ आहे. आणि त्या कामाचंही मूळ कशात आहे, तर संकल्पात आहे. म्हणून इथं ते सांगतायत, म्हणजे कृष्ण सांगतोय त्याला, की पहिल्या वाक्यात, की म्हणजे ज्याला संन्यास म्हणतात त्याला तू योगच समज. का बरं, कारण असंकल्प म्हणजे सॉरी, असंन्यस्त संकल्प, म्हणजे ज्यांनी संकल्पाचा संन्यास, संन्यास म्हणजे काय, सोडणे, संन्यास म्हणजे चांगल्या पद्धतीने सोडले. असंन्यस्त संकल्पामध्ये ज्यांनी संकल्प चांगल्या पद्धतीने किंवा सोडलेला नाही, म्हणजे ज्यांनी संकल्पाचा त्याग केलेला नाही, म्हणजे जो अजून संकल्प करतच असतो. बाटली लागणार नाही, काढून ठेवली. हा, काय म्हटलं. कोणाचं तरी हे चालू झालं सर, स्पीकर स्पीकर चालू झाला कोणाचा तरी. अच्छा अच्छा, हा, ठीक आहे. तर ज्यांनी संकल्प सोडलेला नाही, असन्यस्त संकल्प म्हणजे ज्यांनी संकल्प सोडलेला नाही, असा कश्च म्हणजे कोणीही, पुरुष म्हणजे कोणीही माणूस, योगी न भवती, तो योगी होऊच शकत नाही. आणि याचा व्यत्यास, याचा रिव्हर्स काय, ज्यांनी संकल्पाचा त्याग केला तो योगी पण होतो, आणि ज्यांनी संकल्पाचा त्याग केला म्हणून तो संन्यासी पण होतो, बरोबर. तर अशा रीतीने त्यांनी दोन्ही गोष्टी एकाच वाक्यात सांगितल्या, की मूळ काय आहे, संकल्पाचा त्याग. संकल्पाचा त्याग केला की ममता जाईल, अहंकार जाईल, आसक्ती जाईल. आणि हे तिन्ही गोष्टी गेल्या की तो योगी होईल, आणि योगी झाला की तो संन्यासी पण होईल. कारण त्यांनी मूळ सोडणं म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, तर संकल्प सोडणं. आलं लक्षात. बरोबर ना, समजतंय ना.
समजते सर. हा हो सर म्हणजे सर समजतंय. फिरून 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 परत तिथंच येतंय निष्काम कर्म निष्काम कर्म. बरोबर. हम्म. आता पुढचा श्लोक. आता आता थोडा ट्रॅक बदलतोय, फिरून फिरून नाही येणार आता. आता वेगळा मुद्दा आहे. हं. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. हम्म. हा जरा कठीण आहे समजायला श्लोक. बघूया. आरुरुक्षो आरुरुक्षोः ह मुनेः योगम म्हणजे काय? कर्म कारणम उच्यते योगारूढस्य शमः तस्य एव कारणम उच्यते. हं. त्याचा एक एक अर्थ बघूया आपण पहिल्या आणि दुसऱ्या ओळीचा. हं. योगम म्हणजे द्वितीय आहे परत. योगम योगावर किंवा योगाला आरुरुक्षः. आता आरुरुक्षः हा शब्द फार वेगळा आहे. आरूढ होणारा असा. हं. योगारूढ म्हणजे काय? आता योगारूढ म्हणजे काय? तर म्हणजे नुसतं योग प्राप्त करणं किंवा योगी होणं नाही. ते योगारूढ जसं आपण मराठीत जसं म्हणतो ना, की त्याची घोड्यावर घट्ट मांड आहे. म्हणजे छान रीतीने तो बसलेला आहे, की आता त्याला घोडा काही फेकू शकणार नाही. त्याला म्हणतात चांगली मांड बसणे, नाही का, घोड्यावर. तसंच योगारूढ म्हणजे काय? की ज्याची योगावर घट्ट पकड बसलेली आहे. हं. असा योगारूढ. आणि आरुरुक्ष म्हणजे काय? की योगावर माझी चांगली पकड व्हावी अशी इच्छा असणारा किंवा असणारे. हं. मुने हे. आता मुने पूर्वी पण मी सांगितलं, मुनी हा शब्द जो मनन करतो तो मुनी. जो मनाचा उपयोग करत असतो, सतत विचार करत असतो, त्याला मुनी म्हणतात. ऋषी वेगळा, मुनी वेगळा. मुनी म्हणजे मनन करणारा. मुनी हा ऋषीच असला पाहिजे असं नाही. हं. तर ज्यांच्या मनात योगावर आरूढ होण्याची तीव्र इच्छा आहे, हं, तर हां, कर्म कारण उच्यते. हं. त्यांच्याकरता आता योगावर आरूढ मी पक्क कसं होऊ? हं. त्याच्याकरता काय साधन काय? तर कर्म कारणम उच्यते. त्याच्याकरता निष्काम कर्मयोग हेच एक साधन आहे असं म्हटलं जातं. समजलं? म्हणजे कर्मा कर्मयोगाने जसं आपण म्हटलं होतं ना, की कर्मयोगाने चित्तशुद्धी. तर तो जो मार्ग आहे, आता ते कसं जायचं, तो मार्ग, ती मार्गक्रमणा कशी करायची, इथं आता आपल्याला भगवान मार्गदर्शन करतायत, की ज्याला योगावर आरूढ व्हायचं आहे, म्हणजे योगी व्हायचं आहे, हां, त्यांनी कर्म कारणम उच्यते. त्याच्याकरता कर्म हेच योग्य कारण आहे. कारण आहे म्हणजे कर्मानेच तो योगी होऊ शकतो. पण कसं कर्म? निष्काम भावाने कर्म. आणि आता पुढचंही त्यांनी सांगितलेलं आहे, की तस्य योगारूढस्य शमः सहा एव कारणम उच्यते. तर आणि पुढे जो माणूस योगारूढ होतो, म्हणजे जो योगी होतो, तर त्याला पुढे जायला काय साधन आहे? शमः. शमः म्हणजे काय? संकल्पाचा अभाव. जे आधी म्हटलेलं आहे, हां, असन्यस्त संकल्प हा. बरोबर. तर योगा आता एकदा माणूस योगी झाला म्हणजे पूर्ण झाला का? नाही. योगी झाल्यानंतर त्याला अजून जर पुढे जायचं असेल, तर त्याला सर्व संकल्पाचा अभाव सोडलाय. म्हणजे बघा, एका श्लोकामध्ये त्यांनी भगवानाने दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. काय? एकतर ज्याला योगारूढ व्हायचंय, म्हणजे योगावर ज्याला पकड मिळवायची आहे, त्यांनी निष्काम कर्मयोग किंवा निष्काम कर्म करणे आहे. एकदम तो तो म्हणेल मी कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग करणार नाही, डायरेक्ट मी योगच करेल, नाही. त्याला कर्मयोगानेच तो पुढे जाऊ शकतो, निष्काम कर्मयोगाने एक. आणि जो योगारूढ होतो, त्याला अजून पुढे जायचं असेल, तर त्याला शमः म्हणजे
शांती, समाधान म्हणजेच संकल्पाचा अभाव. यानेच हेच त्याचं साधन आहे. म्हणजे संकल्पाचा त्याग आणि समाधान असं. समजलं? येथे योग म्हणजे ध्यानयोग असं नाही, अजून तिथे आपण पोचलो नाहीये. ओके. अजून त्या ध्यानयोगापर्यंत आपण पोचलो नाहीये. इथे अजून जनरली योग हा शब्द आहे ना, हा युग धातू जसं आपण म्हटलं की भक्तियुक्त कर्म म्हणजे योग किंवा आसक्तीरहित निष्काम कर्म या अर्थानेच योग हा शब्द बहुतेक वेळा वापरला जातो. थोडे कधी कधी संदर्भानुसार त्याचा अर्थ बदलतो, पण बहुतेक वेळा योग हा शब्द एका विशिष्ट योगाच्या याने हे होत नाही. आता आणि जो म्हणजे ज्याला आपण एक जनरल टर्म आहे योग म्हणजे, मग त्या विशिष्ट जे असतात भक्तियोग, ध्यानयोग, तर तिथं त्या गोष्टीचं मिक्सचर झालं की तो योग होतो. योगामध्ये त्या कर्मामध्ये त्या गोष्टीचा ऍडिशन झाली. भक्तीची प्रगाढता आली की भक्तियोग झाला, ध्यानाची प्रगल्भता आली की ध्यानयोग झाला, आत्मसंयमाची प्रगल्भता आली की आत्मसंयम योग आला असं. मग त्याच अर्थाने कधी कधी ज्ञानयोग असा पण शब्द वापरलेला आहे की त्याच्यामध्ये ज्ञानासहित म्हणजे केलं काही गोष्ट की तो ज्ञानयोग झाला असं. पण ज्ञानयोग हा शब्द खूप कमी वेळा वापरलेला आहे असं. आणि जनरल योग म्हणजे निष्काम भक्तीसहित निष्काम कर्म म्हणजे नुसता योग असं. ओके ओके, थँक्यू. हा, तर म्हणजे इथं त्यांनी दोन्ही सांगितलेलं आहे. योगारूढ, योगावर पकड मिळवण्यासाठी कर्म करा, निष्काम कर्म करा, आणि योगारूढ एकदा तुम्ही झालात की संकल्पाचा त्याग करा असं. समजलं? कारण इथे कारण हा शब्द थोडा वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला तर याचं कारण हे असं नाही, तर त्याचं साधन कर्म कारण मुच्यते, म्हणजे ऍक्च्युअल तिथे कर्म साधन मुच्यते आणि शम साधन मुच्यते असं म्हटलं तर आपल्याला अर्थ चटकन लक्षात येईल त्याचा. बरोबर. हा, समजलं? ठीक आहे, पुढे जाऊया आता. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तर जेव्हा यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी, म्हणजे सगळ्या संकल्पाचा त्याग केलेला असा तो योगारूढ तदा उच्यते. इथे एक मला सांगायचं झालं, हा जो आपण तुम्हाला आता मी योग आणि हे सांगत होतो ना, संन्यास आणि योग, तर एक लक्षात ठेवायचं, संन्यास हा शब्द परित्याग या शब्दाशी निगडीत आहे. संन्यास म्हणजे परित्याग. आणि योग हा शब्द जो आहे हे चित्तवृत्तीचं समाधान, संतोष या अर्थाने योग शब्द निगडीत आहे. का बरं समाधान? का बरं? कारण जेव्हा आसक्ती जाते, ममता जाते आणि अहंकार जातो, तेव्हा आपण नित्य संतोष किंवा समाधान अवस्थेत असतो. जोपर्यंत आसक्ती आहे, मला काहीतरी कमीपणा वाटतोय, मला काहीतरी माझं आहे माझं म्हटलं की ते गेल्याचं मला दुःख होणार नाही का, आणि अहंकार आहे, मी केलं की, तोपर्यंत योग पूर्ण झाला नाही किंवा समाधान नाही थोडक्यात. त्यामुळे योग हा शब्द, योग म्हटलं की लगेच समाधान किंवा संतोष, म्हणजे नित्य संतोष किंवा नित्य समाधान. आणि संन्यास म्हटलं की परित्याग. हे दोन शब्द कायम लक्षात ठेवायचे. संन्यास म्हणजे परित्याग, योग म्हणजे समाधान. नंतर आता इथं या श्लोकाकडे जाऊया परत. तर यदा म्हणजे जेव्हा, न इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रिय अर्थ म्हणजे विषय, जोपर्यंत कोणी जो इंद्रियार्थेषु म्हणजे विषयांमध्ये आणि न कर्मसु ही अनुषज्यते,
आणि जो कोणी कामांमध्येही आसक्त होत नाही आणि विषयांमध्ये आसक्त होत नाही, हं, तेव्हा तदा सर्व संकल्प संन्यासी योगारूढ उच्यते. हं, तेव्हा असा जो जीव असतो की जो विषयांमध्येही आसक्त नाही आणि कर्मामध्येही आसक्त नाही, तेव्हा त्याला योगारूढ अशा संकल्प रहित पुरुषाला, संकल्प त्यागी पुरुषाला योगारूढ असं म्हटलं जातं. परत योगारूढ का म्हटलं जातं? कारण त्याचा तो विषयात अडकलेला नाही, कर्मामध्ये अडकलेला नाही आणि त्याला संकल्पही नाही. त्यामुळे त्याची चित्तवृत्तीत नेहमी समाधान असणार आणि समाधान आहे म्हणजेच तो योगारूढ झाला असं. हं? समजलं ना? म्हणजे योग म्हणजे समाधान हा शब्द ऐकला आपल्या डोक्यात असला ना की मग योगारूढ म्हणजे काय, की जिथं मी पूर्ण समाधानी आहे, कोणी माझं चित्त किंवा चित्तवृत्ती किंवा माझा संतोष, माझं समाधान कोणीही हलवू शकत नाही, ढळवू शकत नाही. जसं ते ध्रुव बाळाचं जसं ते अढळ पद होतं की ज्याचं त्याला कोणी हलवू शकत नव्हतं, तसं आपलं समाधान हे हे कशानेही विचलित होणार नाही. कुठलेही विषय समोर आले, कितीही मोह समोर आले तरी नाही, कितीही म्हणजे कुठल्याही कर्मात मी अडकणार नाही, लिप्त नाही आणि माझ्या मनात कुठला संकल्पही नाही. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा अशा जीवाला योगारूढ असं म्हटलं जातं. समजलं? तर सर्व तर परत संकल्प, हा 3 गोष्टी कोणत्या सांगितल्या त्यातल्या 2 हा, ते परत सांगा. एक विषयांचा त्याग, विषयांमध्ये अडकलेलो हा. नाही. दुसरा कर्मामध्ये अडकलेलो नाही, कर्माशी आसक्ती नाही म्हणजे आसक्तीच नाही. आणि तिसरं सर्व संकल्पाचा अभाव. मला हे करायचंय, मला ते अच्छा. करायचंय, मी असं करीन, मी तसं करीन, हां, किंवा मी ते केलं, म्हणजे कल्पनाच नाही मना. ज्याला दुसऱ्या गोष्टीने एक म्हणतात की नेहमी संकल्पना हा नेहमी तुम्हाला भविष्य काळात नेतो किंवा भूतकाळात नेतो. हां, ज्याला वेगळ्या दृष्टीने असं म्हटलं जातं की वर्तमान काळात जगा. मी आहे, आत्ता आहे. हां, वर्तमान काळात जो माणूस जगतो तो कधी संकल्प करत नाही, बरोबर? आत्ता माझ्यासमोर जे जेवायला आहे, खायला आहे ते मी खायचं, त्याचा आस्वाद घ्यायचा. उद्या काय मिळेल किंवा संध्याकाळी आज कुठली भाजी करणार हा विचार करायचा नाही. असं. कारण तो मग संकल्प झाला, मी असं करीन, तसं करीन वगैरे, नाही का? म्हणजे ज्याला आपण दिवा स्वप्न ही म्हणजे अति अवस्था आहे त्याची. संकल्पात आसक्त झालेल्याची, की माणूस दिवसा सुद्धा स्वप्न बघायला लागतो, नाही का? नाही, पण या 3 गोष्टी विषयापासून अनासक्त, कर्मापासून अनासक्त अलिप्त आणि संकल्पाचा पूर्ण अभाव, अशी व्यक्ती योगारूढ असं. बोला. रीडमी कोणाचा आहे फोन? त्यांचं नाव नाही दिसत आहे म्हणून. रेडमी 9. ठीक आहे, मला वाटतं आज 4 श्लोक इथे झाले ना, इथं थांबूया आपण आता, कारण आता पुढचा श्लोक वेळी संपत आली आहे तशी. काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ठीक आहे, मग चला. जय गुरु. जय गुरु. हा, बोला. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.